नमस्कार, मी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते फक्त 5 ते 10 मिनिटात अगदी मार्केटसारखी मिठाई। इथे एका बाउलमध्ये आपण 2 वाटी बेसन पीठ घेणार आहोत, ही दुसरी वाटी। आता इथे आपल्याला घेताना सगळं मोजून घ्यायचं आहे। 2 चमचे साजूक तूप आणि त्याच चमच्याने आपण 2 चमचे दूध घालतोय। आता 3 ते 4 मिनिट आपल्याला ह्यामध्ये चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठाला। जर आपण व्यवस्थित दोन्ही हाताने केलं तर व्यवस्थित आपल्याला चोळता येईल। अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे। इथे मी 3 मिनिटं चोळून घेतलेले आहे, खूप नाही। आपण बघू शकता याच्यात असे बारीक बारीक दाणे तयार झालेले आहे। अगदी डाळीचं बारीक पीठ होतं, पण आपण बघू शकता बिलकुल हाताला आता चिकटत नाहीये ते। अगदी सोपी आणि झटपट होणारी ही स्वीट डिश आहे। आता आपण मिक्सरला पण काढू शकतो। मिक्सरला काढताना जरा जरा फिरायचं, पुन्हा मिक्सर बंद करायचं, पुन्हा जरासं फिरायचं आणि पुन्हा मिक्सर बंद करायचं आणि खूप वेळ नाही काढायचं, फक्त 10-20 सेकंद। त्यापेक्षा सोपा उपाय आपण चाळणीने चाळून घेऊया। मी एक भांडं घेतलं आणि त्यावर चाळणी ठेवते। चाळणी आपल्याला खूप बारीक नाही वापरायची आहे आणि यामध्ये हे टाकते। अशी चाळणी व्हायची की खाली आपले असे दाणे दाणे पडले पाहिजे, कारण जर आपण बारीक पिठाची चाळणी घेतली त्याच्यातून हे चाळणारच नाही, कारण आपण बघू शकता हे कडक दाणे झालेले आहेत अगदी याचे। ज्याने पुरण चाळतो ती चाळणी वापरली तरी चालेल। अगदी आपल्याला जसं पाहिजे तसंच झालं। आता मी बाजूला यामध्ये दूध आणि त्यामध्ये साय हे उकळायला ठेवलेले आहे। आपण जसं लागेल तसं टाकणार आहोत। आता ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ घेतलं ती पाऊण वाटी आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। हे थोडंसं जास्त होतं भरलेलं, म्हणून मी थोडं कमी करते। आणि गरम झालं की ह्यामध्ये आपण हे तुपामध्ये आपल्याला कच्चा पण जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि कच्चा पण जायला लागला, छान भाजायला लागलं की सुगंध येतो आणि कलर पण बदलतो। हे मी मंद आचेवर भाजते। आता हे डाळीचं पीठ व्यवस्थित भाजलं आणि त्याचा पूर्ण कलर बदललेला आहे। आता ह्यावेळेस घालणार आहोत आपण यामध्ये दूध मी गरम करून घेतलेलं आहे। दूध आणि मलाई एकत्र करून घातल्यामुळे त्याला खाताना छान मऊपणा जाणवणार। दुधाने त्याला छान डार्क कलर येतो। कुठलाही कलर वापरायचा आपल्याला गरज राहत नाही। आपण जसा खवा आणतो त्या पद्धतीने हे दिसते अगदी, त्यापेक्षा जरासा डार्क। आणि मी गॅस आता बंद करते। एवढं गरम असतं की गॅस बंद केल्यानंतर पण आपल्याला हे परतत राहायचे जरा वेळ, 1-10 मिनिटं, जेणेकरून ते जळणार नाही। आता मी थंड करायला ठेवते आणि आपण आता पाक करून घेतोय। इथे आपण बघू शकतो असं याला जाडसरपणा आलेला आहे। अगदी बर्फीसाठी परफेक्ट झालेलं आहे। इथे आपण 2 वाटी डाळीच्या पिठासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं यामध्ये। यामध्ये टाकते मी केशर आणि विलायची। आता एक तारी पाक झाला की नाही आपण चमच्याने पण चेक करू शकतो अशा पद्धतीने, किंवा मग बोटाने पण चेक करू शकतो। एक तारी पाक झालेला आहे बघा।
जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत पाक जरासा उकळलेलाच असतो। आता यामध्ये टाकते मी। आता पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। आपण बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे। लगेच जर आपल्याला मिठाई खायची असेल तर एखादा 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि आरामात खायची असेल तर असंच साईड ठेवायचं। मग सेट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण मस्त लुसलुशीत होणार। मी एखादा मिनिटं ह्यामध्ये परतत राहिले। आता गॅस बंद करते। खूप जर परतलं तर त्यामधील साखर घट्ट होण्याची शक्यता असते। खाली आपण ताटामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे। जर बटर पेपर नसेल तर आपण ताटाला तूप लावून घ्यायचे। पिस्त्याचे काप आणि सिल्वर पेपर जरासं ओलसर असलं की तोपर्यंतच वड्या पाडून घ्यायच्या। अगदी 2 वाटी डाळीच्या पिठामध्ये आपली मोहनथाळी तयार। ही मोहनथाळी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।